आज आपण आलो आहोत त्या ऐतिहासिक भूमीवर जिथे स्वराज्याच्या इतिहासाने नवं वळण घेतलं होतं। सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा किल्ला म्हणजेच किल्ले प्रतापगड। आपण पाहणार आहोत अफजल खानाची कबर आणि भवानी मातेचे मंदिर व त्या किल्ल्यावरून दिसणारे अप्रतिम सह्याद्रीचे नजारे। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आपण आले पूर्णपणे प्रतापगड एक्सप्लोर करण्यासाठी। तर चला वेळ वाया न घालवता ब्लॉगला सुरुवात करूया। सर्वप्रथम आज आपण हा प्रतापगड किल्ला पाहायला निघालो। येणाऱ्या आपल्या सगळ्या मावळ्यांना हा गड पाहायला फ्री आहे। आपल्याला आतमध्ये काही तिकीट वगैरे नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या परिसरामध्ये 2 लढाया झाल्या। आज आपल्याला एकच लढाई माहिती आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, कारण ही लढाई जगात प्रसिद्ध आहे। पहिली जी लढाई आहे ती मराठी व्यक्तीसोबत झाली। त्यांचं नाव आहे चंद्रराव मोरे, ज्यांच्याकडे हा सगळा जावळीचा प्रांत होता। त्यांच्यासोबतच पहिली लढाई झाली महाराजांची जावळीमध्ये। निसनीच्या घाटातून जो हल्ला केला तो कोयना नदीचा काठ खाली आहे, त्या ब्रिजवरून तुम्ही लोक गडावर आलात। जावळी गाव देखील खाली तुम्हाला आता लागलं, वरून पण मी तुम्हाला दाखवेल। मग हा सगळा प्रांत लढाई करून शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि बातमी विजापूरला जाऊन पोचली। आता विजापूरला राज्य करायची बडी बेगम आदिलशाची आई, हिने तर चॅलेंजच ठेवला होता की मराठ्यांनी जावळीवर कब्जा केला, मग शिवाजी महाराजांना जे लोक पकडतील, जिवंत पकडून आणतील किंवा मारून आणतील, त्यांना आपण अर्ध राज्य द्यायला तयार आहोत, असं बडी बेगमने एक पैजाचा विडा ठेवला। आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी कोणी सरदार लगेच तयार झाला नाही। सगळ्या सरदारांच्या माना खाली गेल्या आणि कोपऱ्यामधून फक्त अफजल खान उठून बोलला। तो म्हणतोय की मैं लाऊंगा शिवाजी को, शिवाजी आहे तो डोंगर का चुवाय, असं तो बोलला। आणि मग त्यानं ते 60,000चं सैन्य गोळा केलं। काजीकडे गेला शुभवेळ बघायला। त्याचा काजी त्याला सांगत होता की बाबा तुमच्यासाठी शुभवेळ काही नाहीये, तुम्ही लोक जाऊ नका, तुमच्या जीवाला धोका होईल। कप्ती खानानं त्याच्या काजीला मारलं, पण अफजल खान थांबला नाही। तिथून परत तो निघाला, तो हत्तीवर बसला, त्याचा हत्ती देखील मेला, म्हणजे पहिला फटका त्याला तिकडे बसला। एवढंही करून तो थांबला नाही, त्यानं तिथून थेट अफजलपूर गाव गाठलं। अफजलपूर गावामध्ये तो त्याच्या बायकांना भेटला। बायकांनी पण विरोध केला, क्या मत जाइए, शिवाजी राजे की ताकद का अंदाजा नाहीये। त्या कप्ती खानानं 60 बायकांना विहिरीत ढकललं। त्या विहिरीचं नाव आहे खुनबावडी। आणि त्याच्यानंतर तिकडून तो निघाला। त्याला माहीत झालं शिवाजी राजे धार्मिक स्वभावाचे आहेत, मंदिरं प्रजा याला मानतात। मग या खानानं काय केलं, तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, शिखर शिंगणापूर असेल, रहिमतपूर असेल, म्हणजे अशी असंख्य गावं लागली। लुटमार करायला सुरुवात केली, अत्याचार केले, लुटमार केली, गावं उद्ध्वस्त केली, लोकांना कन्वर्ट केलं। आणि असं करत अफजल खान कृष्णा काठावर वाईमध्ये आला। वाई पाहिलं तुम्ही? पाचगणी माहिती असेल ना? पाचगणीच्या खाली वाई आहे। आता वाई हा त्याचाच प्रांत होता। 12 वर्ष अफजल खान वाईचा सुभेदार। मग शिवाजी महाराज वाईला नाही गेले, त्याला जावळीमध्ये आणलं। आणि जिथे आणलं ना ती जागा आपण पाहू। तुम्ही थोडे इथे या, सगळे या बाजूला या। जे आपण गाणं ऐकलं ना, प्रतापगडच्या पायथ्याशी खाण, आलं की ना लक्षात? तर ती जागा बघा, ते समोर तुम्हाला व्हाईट फाउंडेशन दिसतंय का? ती 2 थडगी, ती कबर आहे। सय्यद बंडा अफजल खान दोघांच्या कबरी आहेत। तिकडे पहिलं मस्जिदीसारखं सगळं बांधकाम होतं, ते काढून टाकलं, 2022 मध्ये काढून टाकलं। तर तिकडे भेट झाली 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी। तर शिवाजी महाराज त्यावेळी हाईटने कमी होते, साधारणतः एक 5.3 फीट महाराजांची हाईट अंदाजे। आणि अफजल खान होता तो एक 7.3 फीट होता, म्हणजे एक 7.25 फुटाचा माणूस। दिपाड होता तो, कधी पण जेवायला बसला तर त्याला बोखड लागायचा। एक बोखड त्याला लागणार, कारण त्याचं कुटुंब लहान होतं। 64 बायकांचा तो धनी होता आणि 43 मुलांचा बाप। छोटं कुटुंब होतं, सुखी कुटुंब होतं खानाचं। खानानं महाराजांना आलिंगन दिलं, डाव्या बगलमध्ये मान प्रेस केली, खंजीरने अटॅक केले। खानाचे वकिलांनी प्रथम डोक्यामध्ये अटॅक केला होता, पण डोक्यामध्ये होता जिरेटोप आणि अंगामध्ये अंगारका चिलकत होतं, त्याच्यामुळे आपले शिवाजी राजे त्या ठिकाणी सेफ राहिले। शिवाजी महाराजांनी शेवटी काय केलं बघा, त्याच्या पोटामध्ये बिस्वा टाकला आणि वाघनक्यांनी पोट फाडलं। खूप जोरात तो ओरडला, त्याचाच आवाज त्याच्या अंगरक्षकने ऐकला, सय्यद बंडाने। हा सय्यद बंडा फार हुशार होता, तो लगेच महाराजांना मारण्यासाठी आतमध्ये जात होता। त्यावेळी जिवा मालेंनी त्याला पाहिलं, उंच उडी मारली आणि तिकडे सय्यद बंड्याचा हात तोडला। तिथे म्हण घडली गेली की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी। म्हणजे अफजल खानाला मारल्यामुळं आपल्या महाराजांना एक मोठा विजय मिळालेला आहे। आणि त्या विजयाला लोक मराठीमध्ये प्रताप बोलू लागलेत, म्हणून या गडाचं नाव आहे ते प्रतापगड। या गडाचं जुनं नाव ढोरप्याचा डोंगर। आपण गाई गुरांना काय म्हणतो, ढोरं, म्हणून हा ढोरप्याचा डोंगर। तसं या गडाला अनेक नाव आहेत। जावळीचा किल्ला बोलतात, रानआडवा गौंड बोलतात, वनदुर्ग बोलतात, जावळीचा किल्ला, ढोरप्याचा डोंगर, प्रतापगड हे सगळ्यात नंतरचं नाव आहे। म्हणजे अफजल खानाला मारल्याच्या नंतरचं नाव प्रतापगड आहे। आणि हा किल्ला पूर्णपणे सेफ राहिला पाहिजे
त्याच्यासाठी इथे जी काही दगड आहेत की नाही, गाडी लागली आहे बघा इकडे, तर इथे मोठा खड्डा होता, छोटीशी गुहा होती, हिडन प्लेस. इथे 40 लोकांना त्यावेळी फक्त लपवण्यात आलं होतं की जेणेकरून तिकडे जर काय दगाफटका झाला तर दुश्मन लोक इथे येण्याचा प्रयत्न करतील. मग त्या लोकांना पकडण्यासाठी हे लोक पुरेसे आहेत. म्हणजे कितीही सैन्य आलं तर ते सैन्य आपल्या गडावर स्वारी करत नाही. आपण स्वारी करतोय कारण आपल्या गव्हर्नमेंटने पायऱ्या केले. चला गडावर स्वारी करू. माझे नाव सतीश महादेव कासुर्डे. आम्ही गडावरतीच राहतो. पिढ्यानपिढ्या आम्ही सगळे इथेच राहतोय आणि गेली 20 वर्ष झालं हे आम्ही गाईडचं काम करतो. आणि आपण आत्तापर्यंत इकडे 100 पायऱ्या आलोत. आपल्याला या ठिकाणी गडाचा मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी मिळालेला आहे. प्रतापगडावर यायला जायला हा रस्ता, दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही रूढी परंपरा होत्या. त्या परंपरा आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत की सूर्य उगवल्यानंतर दरवाजे ओपन होणार आणि सूर्य मावळला की बंद होणार. तर आपले लोक आता अर्ली मॉर्निंगला ह्याला ओपन करतात आणि संध्याकाळी सगळे पर्यटक खाली आलं की बंद केला जातो. मग दुश्मन लोक काय करायचे, समजा जर गडाच्या आतमध्ये एंट्री करायची तर ते डिरेक्टली काही येऊ शकत नाही, पण ते काही ना काहीतरी ट्राय करत राहणार. समजा त्या लोकांनी तोफेचा मारा केला तर तो इकडे होईल बघा, या भिंतींवरती हे छोटेसे बुरुज आहेत. तोफेचा मारा झेलायला अभेद्य उभी आहे. म्हणजे त्या लोकांचा पहिला प्लॅन फेल झाला. दुसरी गोष्ट, त्या लोकांनी समजा जरी हत्तीला सोडलं तर मुळात एक प्रश्न आपल्याला निर्माण होतो की सहजरित्या जर आपण चालत आलो, आपण थकतोय, म्हणजे हत्ती काही इकडे येणार नाही, कारण हत्तीला यायला सरळ मार्ग पाहिजे. पण इथे टर्निंग पॉईंट ठेवला बघा, बरोबर की नाही, त्याची पावर तिथे जाणार. मग पर्याय उरतो तो एकच की लाकडाचा उंडका घेऊन यायचं आणि या दाराला जोरात येऊन धडक द्यायची. आता समजा इकडे 5-50 लोक आली तर एकटा मावळा इथल्या 50 लोकांना मारेल. तुम्ही बोलणार कसं काय? अलीकडे या तुम्ही सगळे, यावरती तिकडे खिडकी आहे बघा वरती, तिकडून बरोबर तोफेचा मारा होणार इथे दरवाजावरती. म्हणजे एकच माणूस नाही म्हटलं तर इकडे 50-60 लोकांना मारेल. त्याला बोलतात मराठ्यांचा गनिमी कावा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तुम्हाला वाटेल 2-4 लोक सुरक्षित राहिली, मग त्यांना मारण्यासाठी आपली फौज खाली आणण्याची आवश्यकता नाहीये. ही छिद्र आहेत भिंतीला, दोन्हीकडे आहेत बघा. गरम पाणी गरम तेल याच्यातनं होता, दुश्मन मारला जाईल आणि आपला किल्ला सुरक्षित राहील. म्हणून आपण सर्वांना सांगत आलो, आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, परंतु आपण छत्रपती शिवाजी राजांच्या भूमीत जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यावेळी लाईट नव्हती. आपल्या घरामध्ये लाईट गेल्यावर आपण काय करतो, दिवे लावतो, मेणबत्ती लावतो. तसं इकडे मशाले ठेवायचे. पहारेकरांची बसण्याची ही जागा, याला बोलतात डिवडी. आपल्या गावखेड्यांमध्ये काय असते, चावडी, तशी डिवडी. आणि इकडे एक तोफ आहे, ती बुरुजावर होती, नंतरला मग इकडे आणली कारण बुरुज समोरून पडलेला. मग तोफ इकडे आणून ठेवली, ती इथेच आहे. ती तुमची गाडी उभी आहे, म्हणजे आता तुम्ही तिथून पण पुढे आणली गाडी, म्हणजे अगदी इथे आणली रोडपर्यंत. पण मेन पार्किंग म्हणजे 4 व्हीलर पार्किंग जी आहे ती बरोबर या तटबंदीच्या खाली. म्हणजे एवढं अंतर आपण आलो रोडने चालत. आत्ता बरेच लोक काय करतात, एवढं चालत यायचं आणि इथून परत तिकडे जायचं. मग तिकडे गेल्यावर आपल्याला गाडी बघायला भेटते. पण आपलं ध्येय आहे, आपल्याला सर्वप्रथम अगदी त्या टोकाला पोचायचं आहे. ती वरती भिंत दिसते ना, आपल्याला तिथं मोस्टली पोचणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आम्ही पाहिलेल्या सुरुवातीचा प्रतापगड म्हणजे हे चित्र आहे. आधी आपण पूर्ण किल्ला वरती पाहूया. उतरताना तुम्हाला वाटलं की आपल्याकडे एनर्जी आहे, सो मग नंतरला तुम्हाला पण इथे जाता येईल. हा टेंगणी बुरुजच आहे. एकटा मावळा तिथे उभा आहे तर तो लक्ष ठेवेल. आता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफझल खानाचं पोट फाडलं तरी सुद्धा तो मेला नव्हता, तो जिवंत होता आणि तो पालखीत बसून चालला होता. तर एवढा तो हेवी होता की त्याला उचलायला 12 लोक लागायची. मग 12 लोकांचे पाय न घाबरता संभाजी कावजी कोंढाळकर यांनी कापले. अफझल खान कोसळला, त्यांनी त्याचं मुंडकच कापलं आणि इकडे या बुरुजावर आणून ठेवलं. इकडून मग जिजाऊंना दाखवण्यासाठी राजगडला नेलं. राजगड स्वराज्यातली पहिली राजधानी, दुसरी राजधानी रायगड. मग खानाच्या कबर 2 आहेत, त्याची बॉडी गडाच्या पायथ्याशी आहे आणि मुंडकं राजगडाच्या बाले किल्ल्यावरती आहे. म्हणून बोललं जातं की प्रतापगडाचा प्रताप मिरवी, राजगडाचा बाले किल्ला. आता आपण गडाच्या आत आल्यानंतर हा समोरच एक दरवाजा आपल्याला आढळतोय. हा या ठिकाणीचा दरवाजा दिसतोय तो हा राजमार्ग आहे, पालखी दरवाजा. आता छत्रपती शिवाजी महाराजांना मेन तर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जावं लागायचं. पण एक विचार केला तर तुळजापूर किंवा प्रतापगड इट वॉज लॉंग डिस्टन्स, कारण तिकडे होती ती मुघल सल्तनत आणि अंतर खूप आहे. सततच्या प्रवासात मग मराठा लोकांचे प्राण जाऊ लागले. मग देवीची प्रतिस्थापना जी आहे ती या गडावर आहे. ज्या ज्या वेळेस आपले राजे या गडावर येत होते, आठवड्यातून, महिन्यातून, वर्षातून, ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळेस, तेव्हा इथून ते पालखीत बसून पुढे जायचे. म्हणून हा राजांचा रस्ता आहे. आता राजांची बरोबरी काही कोणी करणार नाही, प्रजेचा मार्ग चालू आहे.
आणि त्या दगडावर बघा चंद्र सूर्य कोरलाय. समोर पाण्याची वगळ आली आहे की नाही, मध्ये गोल आहे बघा, तो गोल म्हणजे सूर्य आणि त्याच्या बाजूला चंद्राची कोर आहे. म्हणजे आकाशात पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपले गडकिल्ले हे जागतेच राहणार. आणि इथे या बाजूला या, इथे एक चोरवाट अशासाठी आहे की समजा आता आपण मेन दारातून सगळे लोक आलो, आपल्याला वाटेल बाबा की दुश्मनांकडे सैन्य जास्त आहे ना आपल्याकडे लोक कमी आहेत. इन फ्युचर तशी वेळ आली नाही, पण जर समजा लोक दुश्मनांची जास्त गडाच्या आतमध्ये आलेच तर आपल्या लोकांनी वेळाभाव याच्यातून बाहेर पडू शकत होते किंवा बाहेरून जाऊ शकत होते. तर खाली जाऊन मग परत लढाई करायची, आपला गड परत मिळवायचा, दुश्मनांच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही. परंतु लढाई युद्ध जे काही झालं ते सगळं गडकिल्ल्याच्या बाहेर. आपल्या मराठ्यांनी दुश्मनांना गडाजवळ फिरकू दिलं नाही, कारण प्रतापगडच असा आहे की या गडाला वेढा देता येत नाही. वेढा देणारा माणूस हा नक्की वेढा होणार. 1000 फीट खाली आहोत आपण. महाबळेश्वर काय जे आहे ते समोर आहे बघा, इकडे इकडे वर या दादा, वर या. हे महाबळेश्वर, हा लॉडविक पॉइंट आलं का लक्षात. ढगांची सावली पडली आहे ना आणि मध्ये घरं दिसतात बघा, ते जावळी गाव आहे, मोऱ्यांचं गाव. तिथे नदी लागली तुम्हाला, कोयना नदी, तिकडून तुम्ही आलात. हा जावळी खोरा सगळंच आहे, हे गाव ते आहे. गाव छोटस आहे, जावळी परिसर हा मोठा आहे. म्हणजे साधारणतः समुद्र किनारपट्टीचा काही भाग असेल किंवा घाटमाथ्याचा काही भाग असेल, हा सगळा जावळीमध्ये येतो. पण याचे इन्चार्ज कोण होते तर चंद्रराव मोरे. मग ह्या मोरे लोकांना रिक्वेस्ट केली होती की आपण एकत्रित येऊन काम करू. महाराजांनी बऱ्याच वेळेला ह्या लोकांना समजवलं होतं, पण हे लोक विरोधात गेले. त्यांचं म्हणणं काय आलं की जावळीत याल तर जीवाला मुकाल. मग हल्ला कुठून झाला तर निसनीच्या घाटातून हल्ला झाला 6 जून 1655ला. हा सगळा परिसर 15 जानेवारी 1656 मध्ये ताब्यामध्ये घेतला. आणि प्रतापगड जो आहे की नाही हा 2 वर्षात बांधला. 1656 मध्ये गडाचं बांधकाम सुरू केलं आणि 1658 मध्ये किल्ला बांधून पूर्ण झाला. त्यावेळी आर्किटेक्ट होते अर्जोजी यादव, हिरोजी इंदुलकर आणि मोरोपंत पिंगळे. म्हणजे राजांचे मावळे किल्ला 2 वर्षात बांधू शकले. आता मशिनरी आहेत, घरं बिल्डिंग होत नाही, गड कधी बांधणार. शिवकालीन तलाव आहे. आपण महाराजांच्या अनेक गडकिल्ल्यांमध्ये जातो, पाहतो, फिरतो तेव्हा लक्षात येतं बऱ्याच ठिकाणी पाण्याची टाकं, कुंड, विहिरी, तलावं ह्या गोष्टी आपल्याला आढळतात. तसंच इथं हे शिवकालीन तलाव. आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला की डोंगरावर महाराजांनी किल्ले अवघ्या 2 वर्षात बांधले, मग याच्याकरता दगडं कुठून आणली असावी, अनेक प्रश्न आहेत. पण लागणारी दगडं ही गडकिल्ल्यांच्या बाहेरची नसून इथली आहेत. कारण बाहेरून जर दगड आणली तर हा किल्ला बांधायला जिकडे 2 वर्ष गेली तिकडे अनेक वर्ष जाणार, म्हणजे 8-10 वर्ष असेच जातील. मग मावळ्यांनी विचार केला की हा डोंगर आहे, खोदकाम केलं तर फायदा नक्की होईल. आणि फायदा त्या लोकांना झाला. या ठिकाणी डोंगर तोडला, दगडं मिळाली, खड्डा झाला आणि प्यायला पाणी मिळालं. समुद्र सपाटीपासून 3500 फुटावर डोंगरावर पाणी लागलं, म्हणजेच हे निसर्गाचं देणं आहे. हा डोंगर निवडला त्यावेळी अगदी पुढचा विचार केला की हा प्रतापगडाचा डोंगर जो आपण बघतोय संपूर्ण चारी बाजूला बघा दऱ्या खोऱ्या आहेत. म्हणजे पूर्वेला जंगल आहे, पश्चिमेला कडा आहे. विथ या गडावरून तुम्हाला अनेक गडांची कनेक्टिव्हिटी होते. म्हणजे मकरंदगड असेल, रायगड, राजगड, तोरणा, कांगुरीगड, मोहनगड, लिंगाणा, म्हणजे हे गड आपल्याला दिसतात. म्हणजे अनेक गडांची संपर्क आपल्याला इथून साधता येतोय. म्हणजे फायदा पण असा झाला बघा, पाणी तर मिळालं गेलं, दगडं पण मिळाली गेली. 4 तलाव व 2 विहिरी त्यापैकी हे मुख्य आहे. आणि आतमध्ये उतरायला पायऱ्या होत्या. सपोर्टची भिंत आहे ना वरची राटाची, ही नंतरला बनवली गेली. बांधकामामध्ये मिश्रण आहे. जसं की आता एखाद्या कंस्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे तर आपण काय यूज करतोय तर सिमेंट. सो दॅट टाइम डू नॉट हॅव सिमेंट. मग त्यांनी काय वापरलं तर गूळ, शिस, चुना, उडदाची डाळ, तुरटी, शंकांचा चुरा, कात्या, भेंडी, वाळू हे सगळं वापरलं. त्याच्यामुळे आपलं बांधकाम परफेक्ट आहे. आणि ज्या काही पायऱ्या आलोत छोट्या मोठ्या 200 पायऱ्या इकडे संपतात. घाबरण्याची काही गरज नाही. अर्धा किल्ला तुम्ही चढण्यामध्ये जिंकला, अर्धा जिंकूया. किती वर आलो बघा आपण. तिकडे गाडी उभी आहे ना, तिथून आपण वरती आलो. तिकडे कोयना नदी आहे बघा. म्हणजे अफजल खानाची 12,000 फौज होती की नाही ती त्या भागामध्ये जंगलामध्ये गॅप दिसतो बघा, कोयनेचा बॅकवॉटर आहे तिकडे. त्या भागामध्ये त्या लोक तळ ठोकून तिकडे होते. छावणी त्या लोकांची तिकडे होती आणि भेट झाली ती वरती. ती आपण खालून जागा बघितली ती इथून आपल्याला दिसते. आणि ह्या ज्या पायऱ्या आलो आपण हे आपल्याच आहेत. म्हणजे परिस्थिती लक्षात येते की काही तुटल्यात, काही बनवल्या गेल्यात. पण आता ह्या पायऱ्या ज्या आहेत की नाही ह्या जुन्या आहेत बघा. ओल्ड इज गोल्ड, हे जुनं ते सोनं हे. पायरीमध्ये पेस किती आहे बघा, माणूस सोडा घोडा उभा राहील. आणि इकडे गॅलरी आहे ना या बाजूला, नगारखाना. म्हणजे राजांचा स्वागत सन्मान जो आहे तो तिथे व्हायचा. सनई चौघडे वाजवले जायचे. लोकांना इमर्जन्सी जर मेसेज द्यायचा आहे, अलर्ट करायचा आहे तर नगारे वाजवून लोकांना अलर्ट करायचे. आता इथून आपण देवळात जाऊया. हो, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कसं एक लोकांना एकत्र करण्यासाठी.
इकडून एंट्री होती पहिली देवळामध्ये, दीपमाळेच्या तिथून आपण असं इकडून जायचं. हे देवीच्या पायाजवळ एक शिवलिंग आहे आणि एक तलवार आहे. आता जी तलवार आपण या ठिकाणी पाहायची आहे ती त्यांच्या सेनापतींची आहे. आता सेनापती तर अनेक झालेले आहेत, जसं की माणकोजी दसतोंडे आहेत, नेताजी पालकर आहेत, प्रतापराव गुजर आहेत, बाजी पासलकर आहेत. ज्यांची तलवार इथं आहे ते हंसाजी बाजी मोहिते उर्फ हंबीराव मोहिते. हंबीराव मोहिते. मग त्यांचा पराक्रम या भागामध्ये अगदी मोठा आहे. जावळी प्रांतात लढाई झाली, एकट्या मावळ्याने एका तलवारीने 600 लोकांना मारलं. 600 पीपल किल हिम. सो याच्यावरती 6 स्टार आहेत. आपण आज पोलिसांच्या खांद्यावर स्टार बघत आलो, म्हणजे जशी त्यांची ग्रोथ होणार तसं, म्हणजे 1 स्टार 2 स्टार 3 स्टार, तसं ह्या तलवारीवरती फ्रंट साईडला 3 स्टार आहेत आणि अनादर साईडला 3, असे 6 मराठा मूठ असलेली सेनापतींची तलवार आपण इथेच पाहिजे. त्याच्यानंतर देवीच्या पायाजवळ एक शिवलिंग आहे. हे तुम्हाला काचेचं दिसेल, परंतु ते आहे स्फटिकाचं. शिवलिंग रायगडावर होतं, मग नंतरला रायगडावरून ते इकडे आणलं, ते इथं आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि देवीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची शिळा आपल्या जवळची नाहीये, नेपाळची आहे. नेपाळचे. आता नेपाळ हा वेगळा देश आहे, आपल्याला माहिती आहे की नेपाळला त्रिवेणी संगम आहे. माहिती. पण आपल्या लोकांना एकच माहिती आहे की नेपाळला गंडकी नावाची नदी आहे. पण नेपाळला 3 नद्या आहेत, श्वेत गंडकी, त्रिशूल गंडकी, सरस्वती गंडकी. इकडनं शिळा आणली, राजगडावर नेली, अष्टभुजा मूर्ती बंबाजीने एक पानसरे यांनी बनवली आणि इकडे स्थापना 1661 झाली, अफझल खान वधानंतर. आता आपण दर्शन करू. दर्शन करून आल्यानंतर इकडे काही वेपन्स आहेत याची माहिती घेऊ आणि नंतरला पुढे बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ. ठीक आहे. तर चला आज जाऊन भाऊनं दर्शन घेऊन येऊया. आता शूटिंग दिन अलाउड नाही, त्यामुळे कॅमेरा बंद करतो, पहिला दर्शन घेऊन येतो आणि आपण कंटिन्यू ब्लॉग चालू ठेवूया. इकडे समोर बघा, याच्यामध्ये छोट्या छोट्या काही तोपा आहेत. पहिली वाली दिसते ना आपल्याला, हँडटोप, म्हणजे सहजरित्या आपण साधी आपली बॅग घेतो, पाणी बॉटल कॅरी करतोय, त्या पद्धतीने आपले लोक हातामध्ये घेत होती. एक लक्षात घ्या, ह्या गोष्टी ते लोक उचलून अंगा खांद्यावर घेऊन त्यांनी कामं केली. पण याच ठिकाणी हे सगळं आता बांधलेलं आहे. सांगतो तुम्हाला, ह्याच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बांधल्या. मग का बांधलं तर नवीन लोकांनी ह्याला उचलायचा प्रयत्न केला, त्यांनी स्वतःच्या अंगावर पाडलं. मावळ्यांचे वंशज आजही आपण आहोतच, पण फरक खाण्यात आला ना, त्यांना ओरिजिनल भेटायचं. आपल्याकडे काय वडापाव पिझ्झा बर्गर आहे, बांधून टाकलं. याच्यामध्ये वेगळं म्हणजे ही पार आहे, हॉकी स्टिक सारखी दिसते ना, ती पार. ज्या पारी आपण आज आपल्या गावामध्ये पाहतोय, म्हणजे आजी आजोबांच्या गावी शेतामध्ये असलेली पार 8 ते 10 किलो वजनाची आहे, पण ही 50 किलोच्या आसपास नक्कीच असेल. तुम्ही हात लावा, तुम्हाला कळेल की वजन किती आहे. दिसायला हलकी आहे पण वजन भारी आहे, बघ कळेल लगेच. हा, भरीव आहे. माझ्या अशा पारी घेऊन आपल्या लोकांनी कामं केली, आपण चालून थकतो. तर आता पूर्णपणे भाऊनं प्रतापगड एक्सप्लोर कराले, एक आणि एक माहिती तुम्हाला सांगवली, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. अजून भरपूर माहिती आहे, अजून पूर्ण आपण गड फिरायचा. आत्ता आपला अर्ध झाले, अजून भरपूर काय काय फिरायचं आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा भावानं. बऱ्याचदा आपण हनुमानाची मंदिरं पाहतोय, हातामध्ये आपल्याला गदा आणि पर्वत ह्या गोष्टी आपल्याला आढळतात. परंतु ही हनुमानाची मूर्ती पाहताना असं कळेल की आशीर्वाद देणारी मूर्ती आहे आणि दक्षिणेला चिरा आहे, याला दक्षिणमुखी हनुमान बोललं जातं. मोठा गड इकडे संपला आणि इथून वरती बाले किल्ला चालू झाला. किल्ल्यावरती डबल किल्ला, डबल तटबंदी. म्हणजे तुमच्यासाठी आता खुशखबर आहे, हा टर्न संपला की पायऱ्या आपल्या संपतील. दर्शन करा, जाऊया पुढे. चालू झाला इथून पुढे डबल किल्ला, डबल तटबंदी. आता आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक बघतोय, याच ठिकाणी त्या लोकांचा राहण्याचा राजवाडा होता. म्हणजे राजांचा राहण्याचा राजवाडा इकडे होता आणि आजूबाजूला होती इकडे अन्नधान्याची कोठारे. आलं का लक्षात? अन्नधान्याची कोठारे इकडे होती आणि शिवाजी राजे आपले राहायला इथं होते. पण इथला राजवाडा हा सगळा इंग्रजांनी तोडला. मग याच गडावर काहीतरी आठवण पाहिजे म्हणून भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर या ठिकाणी स्मारक उभं केलं. हे बनवलं मुंबईला, विले पाडलेला. तिकडून इथे 17 पाठ करून आणलेत. गॅस वेल्डिंगनं जॉईन केलेलं आहे. पंचधातू. आपण ऐकतो ना की राणा प्रतापजींकडे चेतक नावाचा घोडा होता, महाराजांकडे कृष्णा नावाची घोडी होती, विश्वास, मोती, तुरंगी, गाजर, इंद्रायणी असे अनेक हॉर्सेस असायचे. पण त्यांनी वापर जो जास्त केला तो फिमेल हॉर्सचा वापर केला, कृष्णा नावाच्या घोडीचा. आणि आपले शिवाजीराजे हे 50 वर्ष जगलेले आहे. आता राजांच्या मृत्यूबद्दल अनेक कारणं आहे. कोण बोलतं पत्नीने विष दिलं, कोण बोलतं खून केला, कोण बोलतं गुडघेरोग झाला. पण आपल्याला सिम्बॉल काय सांगतो? एक पाय वरती आहे बघा घोड्याचा, दिसला ना, एक पाय वरती, आणि वरती योद्धा आहे म्हणजे आपले राजे आहेत. सो त्यांची डेथ हेल्थ इश्यू मध्ये झाली. समजा घोड्याचे 2 पाय वरती असतील तर ते लोक युद्धात गेले बघा. झाशीची राणी आहे ताराबाई,
जे लोक वॉरमध्ये गेले हो. ते शहीद, आणि 4 पाय खाली म्हणजे ओल्ड एज. या स्मारकाची देखरेख ही सातारा जिल्हा परिषद करते आणि गार्डन आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट बघतंय. शेवटी आम्ही एकच सांगेल की स्वार्थासाठी माणसाने माणुसकी पण विसरलंय. राजे तुमच्या नसण्याने खूप काही हरवलंय. ओपनिंग जे आहे या स्मारकाचं ते पंडित जवाहरलाल नेहरू इकडे आले होते 1957ला. त्यावेळेस ओपनिंग झालेलं आहे. 69 स्मारकाला रनिंग आहे. ऊन पाऊस वारा काही इफेक्ट नाहीये. म्हणजे असं सहजरित्या कोणी पण पाहिल्यावर असं वाटेल की बाबा नवीन स्थापन केलेलं असावं, पण 69 रनिंग आहे आता. आपण आहे ना गडाच्या सगळ्यात हायस्ट पॉइंट वरती आहोत. कडेलोट पॉइंट आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे लोक चिटिंग करतील, गद्दारी, गुन्हा, चोरी लबाडी, मग त्या लोकांना पकडायचं, पोत्यामध्ये भरायचं आणि इथून टाकून द्यायचं. इथून खाली एक अंदाजे 1800 फुटाची दरी आहे. आता अशा जागा बनवल्या, कोणाला टाकलं नाही, पण गद्दारांची संख्या एवढी की खड्डा भरणार दुसराच करावा लागेल ना. एवढे खड्डार आहेत. हात बाहेर काढा की. खाली रायगड जिल्हा आणि इकडे सातारा जिल्हा, पण हात बाहेर काढल्यावर फरक काय आहे? गडाच्या बाहेर एसी, आतमध्ये नॉन एसी. जिल्हा बदलला की हवा बदलते. किती गार हवा आहे बघा. हा आंबेनळी घाट बरं का. तुम्हाला कोकणात जायला हा रस्ता आहे. आता तुम्ही या रस्त्याने जाणार पुढे रायगडला, तिकडे राईटला पाणी आहे बघा, सावित्री नदी. तर नदीच्या पुलावरून जाणार तुम्ही. ठीक आहे, समोर हो ते समोर समोर रायगड किल्ला इकडे आहे. तो दिसणार नाही आपल्याला, क्लायमेट नाही बरोबर. नाहीतर आपल्याला मकरंदगड, रायगड दिसतात. मकरंदगड समोर आहे. हा बघा, हा तिसरा डोंगर आहे की नाही, उंच ढग आहे, ती थोडीशी खाली आले. तिसरा डोंगर 1 2 3 2 टोक आहेत ना बघा, ती मध्ये सर्कल, तो किल्ला मकरंदगड. ट्रेकर्स लोक जातात तिकडे. आणि हे सगळं आपला सह्याद्री आहे. म्हणजे मी तुम्हाला खाली म्हटलं की पश्चिमेला पूर्ण कडा आहे, तो हा कडा बघा ना. इकडून फक्त हवा येते ना, आणि इकडून खाली जाणार ते पाणी जाणार, बाकी कोणी नाही. बरोबर. फार विचारपूर्वक निवडलेला किल्ला आहे आपला. आता रायगडला तुम्ही जाणार आहात ना, हो. तर रायगड हा एक उभा डोंगर आहे. तसं ह्याला कसं चारी बाजून सह्याद्री कनेक्ट आहे, हो. तसं तिथं असं कनेक्ट नाही काय. अच्छा. आता उभा डोंगर ना, मग इंग्रजांनी बघा पोटल्याच्या डोंगरावरून फायर केलं होतं तिकडे. तुम्ही जाणार आहात तिकडे आता रायगडावर. आपण तुम्हाला मी खाली एक चोरवाड दाखवली बघा, पण ही थोडीशी त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. म्हणजे बालेकिल्ल्यात जर दुश्मन लोक आली तर आपण इथून बाहेर जाऊन बरोबर मेनदाराकडे जाऊ शकतो. पण महत्वाची चोरवाट ही का, तर या गडावर लहान मुलं आहेत किंवा महिला लोक आहेत, हे सुरक्षित इकडनं बाहेर जाऊ शकतात. आणि जे शेवटी येणार आहे त्या लोकांना कळणार नाही, कारण आपली लोक ज्यावेळेस शेवटला जाणार आहेत ह्याच्यावरचं दगडाचे झाकण बंद करतील. म्हणजे कळणार नाही ना याच्या खाली काय आहे. आणि याच्या खाली संपूर्ण कोकण कडाचे, जो की आता व्ह्यू आपण बघितला, तुम्ही जाऊन बघून येऊ शकता आतमध्ये. पूर्ण गार हवा आहे बघा, एसी चालू आहे. नाही जावा, तुम्हाला शूट मध्ये घेता येतील ना त्यांना. मावतात फक्त जास्त बाहेर जायचं नाही. हो, आपला जिल्हा बदलेल ना, सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात. हो अरे डायरेक्ट या. तो दरवाजा ओपन करू नका बरं का, बघा आणि या. हा दंगा मस्त. आता आपण चाललोय भावानो चोरवाड मध्ये, आणि इथनं जर डायरेक्ट पलीकडे गेला की नाही, एकदम गार एसी सारखं वारं मारले. आणि इथनं जर पलीकडे गेला असं की नाही भावानो, पूर्ण सह्याद्री आहे पूर्णपणे. आणि आता रस्ता बंद आहे, इथं जाळी लावला. आणि इथनं जर आपण गेलं तर डायरेक्ट रायगड मध्येच. तर भावानो वाऱ्याचा आवाज जरासं येईल. आणि हे जे आहे की नाही, हे पूर्णपणे की नाही सह्याद्री आहे पूर्णपणे भावानो, लय मोठे आहे. आणि असं लय एसी सारखं गार वारं मारलं की नाही शेवट. आणि पूर्णपणे चोरवाट आहे बघा पूर्णपणे. आणि आपली जी मावळे होती ती इथनं खाली जायची, म्हणजे विचार करा भावानो. आपल्या पूर्णपणे आता एक साधारणतः 450च्या वरती पायऱ्या संपल्या. ठीक आहे, अजूनही पुढच्या 450 पायऱ्या आहेतच, जेणेकरून त्या उतरायच्या आहेत. आता आपण जे खाली देवीचं देऊळ पाहून आलो, तेच तुळजाभवानीचं देऊळ महाराजांना बालेकिल्ल्यात बांधायचं होते ते या ठिकाणी. पण मोरोपंत पिंगळे यांनी जागा साफ केली आणि जमिनीमधून त्यांना इकडे पिंड मिळालेली पिंड स्वयंभू म्हणून शंकराचं मंदिर इकडे बनवलं, देवीचं देऊळ खाली. पहाटेच्या वेळेला इथे एक राजांचा रुद्राभिषेक झाला होता. अफजल खान मारला गेला, ती इच्छा पूर्ण झाली. इच्छापूर्ती हे शिवलिंग आहे. आणि मंदिराच्या समोर ही सदर आहे, दरबार. म्हणजे तातडीचे निर्णय जे व्हायचे त्यावेळेस देवाच्या समोर होत होते. पूर्वी काळी देवासमोर कोणी खोटं बोलत नव्हतं. आता जग किती पुढे गेलं, देवावर हात ठेवून खोटं बोललं जातं. पण या ठिकाणी दरबार चालायचा तो 8 लोकांचा. जे लोक चिटिंग करणार सो दे गिव्ह पनिशमेंट, म्हणजे त्या लोकांना सरळ कड्यात लोटायचे, कडेलोट करायचे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे एकाला शिक्षा दिली. त्यांचं नाव होतं खंडोजी खोपडे. आणि त्यांनी काय केलं, अफजल खानाच्या मुलास फाजल खानास पळवाट दाखवली. फाजल खान इकडून पळून गेला. त्याच्यासोबत जी काही 11,000 फौज होती ती मारली. 1,000 फौजाला घेऊन तो पुढे गेला. आणि ती बातमी महाराजांपर्यंत पोहोचली की
फाजलखान पळाला आणि त्याला रस्ता खंडूजी खोपडे यांनी दाखवला. मग 1660 मध्ये त्याला शिक्षा झाली. महाराजांना त्यावेळेस खूप लोकांनी विरोध पण केला की राजा हा मावळा आपला आहे आणि किल्ला बांधण्यास यांनी फार मोठी मदत केली आहे, जीवदान द्या. मग राजांनी शिक्षा दिली. कड्यावरून टाकण्याऐवजी शिक्षा काय दिली? एक उजवा हात आणि डावा पाय तोडून टाकला. आता उजवा हात का तोडला? तर तो वेपण कधी होल्ड करत नाही. आणि डावा पाय तोडला, त्या माणसाला कधी घोड्यावर बसता येत नाही. म्हणजे खंडूजी खोपड्यांचा या सदरेवर उजवा हात आणि डावा पाय कलम करण्यात आलेला आहे. म्हणून आपल्या राजांना महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगामध्ये म्हणतात न्यायप्रिय जाणता राजा. या बघ काय झालं? उमरट उमरट हा हा तानाजी मालुसरेंचं. हा 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 किती 22 किलोमीटर आहे? 22-23 म्हणजे खाली 16 किलोमीटर खाली गेलात ना हा की कापडा गाव लागतं, तिथे राईटलाच कमान आहे अच्छा. आणि तिथून मग हे करायचं, पुढे जायचं. आता भावानं आपण डायरेक्ट शॉर्टकट मधनं चालले. इथनं आता डायरेक्ट आपण की नाही तिथे समोर जाणार आहे. एक मिनिट मग दाखवतो तुम्हाला. तिथे बरोबर समोर जाणार आहे आपण आता. तर इकडं आता शॉर्टकट आहे, जाऊया चला. तर आता आपण आहे प्रतापगडावर आणि आता पूर्ण आपण संपूर्ण किल्ला फिरून आलेलो आहे. तर आता आपण चालू इथं बुरुजजवळ वरती. आता वरनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि वरनं दाखवतो तुम्हाला पूर्णपणे गड केवढा मोठा आहे आणि कसा दिसतोय ते. भावना आता इथं वरती बुरुज आहे आणि इथं आतने एक दरवाजा आहे. मग आपण आज जाऊया. पाणी सांडले कसलं जबरदस्त, पूर्ण पूर्वीच्या काळातलं हे आहे. आणि एक दगड बघा केवढा मोठाच्या मोठा दगड आहे. एवढी मोठी दगड आहेत. आता पूर्ण वरती आले आपण. हा हे बघा भावना कसले शेवटेच आहे. हे मागच्या बाजूला पूर्णपणे सह्याद्री आहे सगळं पाक तिकडे आणि ह्या बाजूला सुद्धा. त्या बाजूला तुम्हाला दाखवतो पूर्णपणे शेवट. तर भावानं पूर्णपणे आमचा आता गड फिरून झाला आहे. वरती पूर्ण जाऊन आलो, तर आता समोर पण जाऊन आलो. इथनं समोरनं आता आपण जे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तीन जास्तीत जास्त बघते जे प्रतापगडमध्ये म्हणजे मेन ओळख आहे ते म्हणजे हे आहे समोरचं. सह्याद्री ही पर्वतरांगा नाही तर ती प्रत्येक मराठी माणसाची एक ओळख आहे. सह्याद्रीच्या कुशीमधून आजचा प्रवास आपला हा इथेच संपतो, पण इतिहासाची गाथा ही मनामध्ये कायम जिवंत राहील.